नमस्कार मंडळी, आपलं शेततळ्याचं आज काम पूर्ण झालंय. ह्या शेततळ्याचं काम पूर्ण झालंय. ह्या शेततळ्याची लांबी रुंदी 50 बाय 100 फुटाची आहे आणि उंची जी आहे त्याची खोलीकरण ती 20 फूट आहे. तर ही काम आपलं पूर्ण झालंय. ह्या शेततळ्याचं आपलं काम राहिलेलं आहे थोडंसं. तर ह्याच्यासाठी ह्या शेततळ्याचं ह्याच्यासाठी ठेवलेलं आहे काम की ह्याच्यात आवाज घ्यावं लागते आणि आवाज घेतल्यावर याला 250 रुपयाला तोटा आहे आवाजाचा आणि ह्या शेततळ्यामध्ये 300 तोटा बसते. तर सध्याच्याला काय तेवढं बजेट कमी पडायला आहे, त्याच्यामुळं ही पुन्हा करू काम. त्या शेततळ्याची जी आहे ती आपल्या 100 बाय 100चा आतला ब्लॉक आहे आणि 20 फूट झाली खोली त्याची. तर आपल्याला आणखीन 5 फुटाच्या पारानं उडवायचं आहे. तरी 5 फुटाच्या पारानं उडवायचं आहे, पण सध्याच्याला आताच नाही. थोडा जरा पाऊस झाला म्हणजे पाण्यानं मुरतं आहे. विहिरीचं जसं दरवर्षी 1 परस 2 परस काम होत आहे, तसंही शेततळ्याचं पुन्हा प्लॅस्टिक टाकल्यावर काम होत नाही. म्हणून आणखीन 5 फूट खोली घ्यायची आपल्याला शेततळ्याची. तर आपण घेऊ ही एखादा पाऊस पडला म्हणजे चांगला आणखीन ह्याची खोली. तर ह्याचं काम थोडंसं राहत आहे, पण ही शेततळ पूर्ण झालेलं आहे. ह्याचं आपण प्लॅस्टिक टाकून घेणार आहेत आता. ही जी शेततळ आहे ती आपण घेतलेलं आहे नानाजी कृषी संजीवनी योजना भाग 2. तर ह्याच्यातून घेतलेलं आहे. असं ज्यांना गरज आहे त्या शेतकऱ्यांनी घ्यावं. आर्थिकदृष्ट्या मजबूत होता येईल, फळबागा लावता येतील, ऊस लावता येईल, पाणी भरपूर राहतं आहे ह्याच्यात. जरी रक्कम 70-75 हजार रुपये भेटत असेल तर ती पण काही कमी नाही. त्यांचं काही आपलं काही मिळून होतं आहे, त्यांचे तरी येणार आहेत 70-80 हजार रुपये. म्हणून आपण आपल्यापासलं 70 टाकून शेततळं होऊन जातं आहे. तर बऱ्याच जणांना अशी गरज असते पाणी शेततळे आहेत. तर आपण ह्याच्यासाठी शेततळ्याचं जास्त मनावर धरलं की आपल्याकडं सध्याच्याला केसर आंब्याची 4 एकर बाग आहे. तर आणखीन नवीन काही झाडं लावायची आहेत आपल्याला. बाकीचे सगळ्याच फळांची झाडं आहेत आपल्याकडं. अननस आहे, फणस आहे, चिकू आहे, पुन्हा लिचीचं आहे, नाशपती आहे, सगळ्याच फळांची झाडं आहेत. नारळ आहे, पुन्हा ह्याचे येतं काजूचे येतं. आणखीन काही लावायच्यात आपल्याला झाडं. जर कुणी केलं मार्गदर्शन तर आंब्यासोबत आपण चंदन लावू, नाही दुसरं जर आवाखेडो ह्या ते जर कुणाला काही चांगली फळं माहीत असतील, चांगला भाव भेटेल त्या ह्यानं तर मार्गदर्शन करा. आम्ही नक्की करू. तुम्ही साथ द्या, आम्ही कष्ट करायला सोबत राहू. ही जी आपण जूनमध्ये लागवड करणार आहेत झाडांची, घरी मी आंब्याची काही रोपं तयार केलेली आणि चंदनाची पण काही तयार करायला चालू आहेत. आणि त्याच्यासाठी ही जूनमध्ये जी लागवड आहे तर त्याची पूर्वतयारी म्हणून ही शेततळ्याचं काम चालू आहे. आपल्याला पुढच्या वर्षीचा उन्हाळा ही पाण्यासाठी तरसायची बारी येऊ नये. की मला किती पाण्याचा त्रास झाला. दरवर्षी उन्हाळ्याचा डोक्यावर घाल, बैलगाडीनं सुद्धा आम्ही चिकूच्या झाडाला, आंब्याच्या झाडाला पाणी घातलं. तर ही जी आम्हाला त्रास झाला पाण्यासाठीचा, ही पुढं पोरांनी होऊ नये म्हणून ही शेततळीचं केलेत आहे. तर माझ्याही आयुष्याचं बिनगोर झालं आणि माझ्या लेकरांच्या पण आयुष्याचं बिनगोर झालं. पाण्यासाठी भटकंती अजिबात होणार नाही या दोन्ही शेततळ्यामुळं. आणि तिकडं दुसऱ्या रानात आपल्या इनलेट आउटलेटचं केलेलं एक शेततळं, त्याचं काम पूर्ण झालं आहे. तर ती माझ्या पाठीमागं राहणं आहे आपलं. लावायचं आहे भरपूर, तिकडं पण बाग लावायची. तर तुम्ही सहकार्य करा नक्की. आपण तिकडं पण मस्त असं नियोजन लावू. मी काय रानात जरी राहिले तरी चालतंय, मस्त रानातच घर बांधील, रानातच राहील. फक्त तुम्ही मार्गदर्शन करा. आणखीन पुन्हा एकदा म्हणते, महाराष्ट्र सरकारचं मनापासून धन्यवाद. तुम्ही सहकार्य केलं म्हणून तुमच्या 70 हजार रुपयात आम्ही आमच्यापासलं पैसे टाकून शेततळ्याची कामं पूर्ण केली. असं शेतकऱ्यांना सहकार्य करा, गरजवंताला मदत करा. मदत म्हणजे सहकार्याची, मार्गदर्शनाची मदत करा की जेणेकरून शेतकरी स्वतःच्या पायावर उभा राहील, स्वतःच्या पायावर उभं राहून सक्षम होईल. त्याला कोणाच्या पुढं 10 रुपयासाठी हात पसरायची वेळ येणार नाही. शेतकऱ्याला योग्य भाव द्या. शेतकरी कधीच खचणार नाही कष्ट करायला. फक्त तुमची साथ द्या भावासाठी.